या ठिकाणी रिंगणगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला। आक्रमक झालेले पाहिले मिळाले ग्रामस्थ पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे। गजानन महाराज हे रिंगणगावचे अतिशय साध्या कुटुंबातले व्यक्ती, 12 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचा सगळ्यांचं म्हणण्यानुसार त्याचा नरबळी झालाय। शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुणा नाही, फक्त गळ्याजवळचा त्याचा काही कंठ आहे तो त्यांनी काढून नेला, असं एकंदरीत ते सगळं चित्र आज या ठिकाणी आहे। आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालो तर कळलं की मोर्चा आहे, तर त्या मोर्चामध्ये त्याच्या भावना अतिशय प्रक्षोभक होत्या। म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे, काठीचा आधार म्हातारपणाचा, तो आज हिरावून घेतलेला आहे। ही अतिशय दुःखद आणि मनाला पीळ देणारी घटना आहे। नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपीशी पण बोलले। सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी, कलेक्टर सेल, एसपी सेल सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावायला सांगितलेले। आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरं म्हणजे सन्माननीय निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी, म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल। कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे। अंगणवाडीच्या मदतीस सेविका मला त्या ठिकाणी आशा वर्कर्स ज्या भेटल्या, त्यामुळे ताई आम्हाला रात्री आम्ही 11 वाजेपर्यंत मीटिंग करतो, पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं, की उद्या आमच्यावरही काही हल्ला होऊ शकतो का। छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही, अशी आता त्या रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे। ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने ती निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे तर नरबळी आहे। आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे। प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत। तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्या वेळेपासून तर तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या स्थळापासून तर आतापर्यंत मी या सर्व गोष्टींचा साक्षी आहे। तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते, त्याचप्रमाणे एसपी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती। ॲडिशनल एसपी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर 2 तासामध्ये हजर होता, ही वस्तुस्थिती आहे। त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नरबळीच आहे, कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही, हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे। PM वगैरे हा नंतरचा भाग आला, परंतु ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याच वेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता। परंतु कालच आता ताईन एसपीशी बोलल्या, त्यांनी सांगितलं की नरबळीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे, तो कलम लावलेला आहे, पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे। खरं म्हणजे नरबळी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल, ह्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे। आज गजानन महाराज त्याच्या वडिलांना आपण म्हणतो, आम्ही सर्व पंचक्रोशीमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना सुखदुःखामध्ये जाणारा असा माणूस, ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर जवळजवळ 12 तासाच्या आत त्याचा शोध लागला, त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचक्रोशीमध्ये 10, 12, 20 गावं जे आमची आहेत त्यांच्याकडे कोणी 2 दिवस जेवण सुद्धा कोणाला गेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण, 3 प्रमुख मागण्या कोणत्या आहेत, संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहे। आम्ही रस्ता रोको एरंडोला केला, त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले, एसपी साहेबांना भेटलो, रणुकपर्तींनी सुद्धा भेटतायत। प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहे की फास्ट ट्रॅक कडून हा खटला चालवावा, की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत, अशी एक रास्त मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब, की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी, एक प्रमुख मागणी आहे। पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास CBI कडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल, ही भावना सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे। निश्चितपणे आमचा विश्वास आहे की या दिशेने तपास होईल।